नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईड्स एनिथिंग. आणि आज 6वा महिना कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामुळं आज सगळं नळं पण आले आमच्या इकडं आणि सगळं म्हणजे आंघोळी भुंगोळी पुन्हा ते माझ्या आता बास तर नाही आहे पणगावरचे ते पण ते पणगावरचे बेडशीट वगैरे सगळे याचे पण जे महिन्याभराचे म्हणजे बाळाते वगैरे जे पण कपडे ते पूर्ण आज वॉश केले आणि बांगड्या पण फोडून टाकल्या, दुसऱ्या घालायच्या, पोत पण काढून टाकली, दुसरी घालायची ती पण. आता 6वा महिना झाल्यावर आमच्या इकडे करतात असं. तर आईने पूर्ण धुवून ते टाकले कपडे वगैरे. दारू पण कालपासून शाळेत जाऊ लागली. इथंच बालवाडी आहे, तिथं बालवाडीत पाठवलं तिला. आणि मोठ्याल्या मुलींची पण शाळा सुरू झाली आता. तिला प्राचीने काल आणले पुस्तकं वगैरे. आता श्रुतीचे आज घेईन ती, मला वाटतं डीमार्टमधून त्यांना दोघींनाच स्कूटी नीट करून घेतली तर पाठवलं होतं. तर बॅगा पण त्यांनी जाऊन आणल्या, त्याच्यामुळं बॅगा वगैरेचं पण काम झालं आता. तर बाळ पण झोपलं, बाळाला आंघोळ घातली. बाळाला नुसता गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं बाळ दिवसभर तर राहतं पण रात्री नुसतं रडतं, कारण त्याचं पोट आहे ना नुसतं गॅस पकडायलं. तर डॉक्टरनी एक निओपेप्टाईन नावाचं औषध दिलेलं आहे त्याला. परत एक बाळशायासाठी व्हिटॅमिन D3 दिलेले आहे. ते बडीशेप पारगाचं तर ते 3 टाईम पाजते मी. एक उडवस म्हणून औषध ते आणलेले पप्पानी, ते पाजते. तरी पण त्याचं पोट दुखतंच, म्हणजे गॅस धरलेले खूप त्याच्या पोटाने. तर आईन त्या पाणी भांड्यात गुंतल्या. तर बघते मी प्रसादात बनवते ना तसा पिठाचा शिरा बनवून खाते. पण शिरा बनवला ना तरी आई म्हणते पोळी खाय, पोळीची मोडशी होईल. त्याच्यामुळे शिरा आणि पोळी डबल खायचं ज्वारी. तर मला आईला म्हणते नुसतं शिराच खाऊ दे. तर आई म्हणते पोळी पण खावं लागेल, दोन्ही नाही धकत मला. आज तिला म्हणजे नुसतं पोळीच खाते मी, कारण ते दोन धकतच नाही. आणि रात्री हा नुसतं झोपून देत नाही ना, ते दिवसा ह्या वेळेला नुसतं असं असे डोळे होतात, ऑटोमॅटिक झोप यायला लागते. सगळं रुटीनच बदललं हे झालं तसं. आणि सकाळी ते जिरा ओवा बडीशेपचं वॉटर पण पिते. चला, आज जे शूट घेता आलं ते घेते मी आता. तर 1 महिना होता आला कंप्लीट. आता मला माझ्या तिकडच्या घराची आठवण यायली, तिकडं पण जायचे. पण आता एकदा 20 तारखेला मला जाऊन यायचं आहे औंढा नागनाथला. बरं आणते. याचा 20 तारखेला नवस होता, म्हणजे याचा 2000 रुपये टाकायची बोली केली होती आम्ही, तर ते टाकणार आहे. असंच आम्ही दर्शनाला गेलो होतो त्यावेळेस याचे पप्पा म्हटले होते, तर म्हटलं टाकून देऊ. काय म्हणते आई. आणि गव्हाचं असं झालं छान, गहू तर झाले भरपूर असे. ते मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच. ते गव्हाच्या नुसत्या काळ्या पोळ्या आणि कडक पोळ्या यायला. तर ते पण एक डबल कुटाणा झाला मला. ते पण कोणाचं छोटा हाती किंवा डुग्गं पाहून मोंड्याला नेणे ते गहू, आणि दुसरे चांगले बघून आणणे. त्यांच्या ते नळ्या खालीच नाही चालल्या त्या पोळ्या, कोणाच्याच नाही जाणार. अशा काळ्या दिसतात आणि खायला पण असं रुचकर नाही म्हणजे त्या पोळ्या. हा झोपला तरी याला बळजबरी झोका देईल. इतका भाव पडणं माझ्या डोक्यात त्याचा, रडण की काय रात्र ते झोपला तरी झोपायला नाही मी. त्याच्या एका कडीला येऊन बसायले झोका द्यायला. असं गॅस जर असेल ना तुमच्या पण बाळाला, नुसतं असं 10-15 मिनटं तरी असं ढेकर काढा, त्याच 1-2 ढेकर काढा, असं पाठीला रब करून किंवा पोटाचा हलक्या हाताने मसाज करा. याला तर त्यानेच फरक पडतो. खूप करावं लागतं, तरी एखाद्या वेळेस रडतोच. 2दा जाऊन आणलं त्यांना, 1 महिन्यात 2दा जाऊन आणलं हॉस्पिटलला. पण डॉक्टर म्हणजे दुसरा काही त्रास नाही. ते निओपेप्टाईन ड्रॉप दिलेला आहे ना, तोच ड्रॉप परत दिला डॉक्टरने. ते म्हणे जोपर्यंत पालथा पडत नाही मनाने तोपर्यंत हा प्रॉब्लेम राहीनच म्हणे त्याला. एकदा पालथा पडू लागला ना तर ऑटोमॅटिकच त्याचा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल म्हणे. तर आई कालच म्हणते तुमचं दांगडू इतकी सवय झाली म्हणे, तर तुम्ही गेल्यावर करमायचे नाही म्हणे आम्हाला. पण आईला पण 1 महिना झाला, आज सासूबाईला त्यांना पण 1 महिना झाला आता इथं. त्याच्यामुळं म्हटलं इथं काही काम पण नाही राहत त्यांना आता इथून पुढं.
तर आमच्या शेतीचं पण थोडंफार त्यांनाच काम करावं लागून, म्हणजे बाया लावल्या तरी लक्ष द्यायला याला होत नाही. त्याच्यामुळं ते आता पाऊस पडला की जातील, त्यांचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळं आता म्हटलं, आणि पूर्ण मुलींची पण शाळा सुरू झाली ना, त्याच्यामुळं म्हटलं आता एकदा दर्शन करून आलं 20 तारखेला, मी तिकडं 21 तारखेला जायला मोकळी. चला तुम्हाला आट्याचा शिरा कसा बनवते दाखवते मी. तर आरूने नाही उठवावं त्याला, एक तर हे इतका रडतो ना. आरूला जर म्हणलं ना जवळ येऊ नको आरू, मोठ्याने मोबाईल नको लो, तर अजून जवळ येणार, मोठ्याने लावणार, नाही तर तीच फुंदू रडत बसती काही बोललं की. आता पण कशी कुरकुरे खात बसली, दाखवत तुम्हाला. हे संडे बी झोपला आता. हे आमच्या पप्पाकडलं किचन न्यायचं फ्रीज. एक माझ्या फ्रीज सारखंच फ्रीज होतं त्यांचं बऱ्याच दिवसाचं, पण त्यांना ते म्हणजे गॅस संपला होता की काय, एवढं थंड पण होत नव्हतं, त्याच्यामुळं आईने चेंज केलं. आणि आईचं फ्रीज पण खूप नीट आणि क्लीन असतं. मी दाखवते. बॉटल्स खूप सारे कारण माझ्या तिन्ही मुली आणि पप्पाला पण खूप जास्त पाणी लागतं. बॉटल्स भरलेलीच राहते कंटिन्यू. इथं कांदे आणि इथं माझे लाडू. आज बाळ रडत होतं ना, तर ते लाडू खायचं पण लक्ष नाही मला. हे मेथीचे लाडू एक खाऊ का, आधी शिरा बनवते, मग लाडू आणि शिरा खाते. ठेवून घेतल्या. मला पण माझ्या इकडे काही रेसिपी दाखवायला ना स्टीलची कढाई आणायची. 3 कढाई आहेत, पण त्या अशा आतून काळ्याच निघाल्या. कसं काय माहिती. माझ्या सासूबाईची एक कढाई आहे ना गावाकडून, तर ती खालून तर चुलीवर ठेवते म्हणून काळी डके, पण आतमध्ये असं जर्मन एकदम स्वच्छ आहे त्याचं. आणि माझ्या 3 घेतल्या मी, तरी त्या तिन्ही पण अशा काळ्याच होतात आतून, जशी ही आहे आता तशी. स्वच्छगंध असती, पण मग ती रेसिपी बघताना तुम्हाला रेसिपी बघण्यात एवढा इंटरेस्ट येत नाही ना. चला आता मी तूप टाकून घेते. इथले डेअरीतले आणि कुठलेच तूप आवडत नाही, त्याच्यामुळं स्पेशली आईनी काकूकडून मागवलं हे गावाकडून. आणि गॅस बंद करावं लागेल. आणि प्रॉपर शिरा बनवायची रेसिपी ना, मी माझ्या अंदाजानेच तूप भरपूर असं घालते. पण 1 वाटी तूप असेल ना, तर एकच वाटी पीठ आणि काजू बदाम भरपूर असे, आणि वेलची, आपलं काय म्हणते तुम्ही, इलायची, ते टाकायचं. खूप छान होतो. मी बनवून दाखवते. आता हे बाळ रडायलं ना, थोडं थांबून बनवावं लागेल. परत झोपला होता चांगला, मी पण आवाज करत राहते ना. उठला, चला त्याला घेते. झोपी घालून द्यायला थोडाच वेळ झालता, नुसतं 10-15 मिनटं झोपतो आणि उठतो. चुप चुप चुप. तो रडका नाही बरं, पण त्याला पोटाचाच इतका त्रास होतो ना, त्याच्यामुळं तो रडत राहतो. दरवाजा नुसतं हवेने वाजत राहतो. हो बाबा, पाठीमागे एकदाच. प्रत्येक वेळी ना पप्पा मला ते हे आणत असते, काय बाळांत काढा त्यात सगळे आयुर्वेदिक हे असतं. आणि ह्यावेळेस मला प्यायचंच लक्षात नाही, कारण आपली डिलिव्हरी ज्यावेळेस होती ते वाथ्या काय म्हणतात आपण, कारण बाळ एकदम बाहेर आलं की आपलं युट्रसची साईज वाढलेली असते एकदम, आणि ती एकदम शिंक व्हायला खूप जास्त वेळ घेत असते. तर तो काढा पण छान आहे बरं, बाळ काढा म्हणून. पण हे बाळ रडत राहिलं, मलाही त्याच्या नादात लक्ष नाही. मग मी सर्च केलं, तर मग मला हे भेटलं, हे बघा ना, त्रिफला म्हणून, हे बैद्यनाथचं. तर पण याने पण पोट शिंक व्हायला मदत होते. तर हे ना गरम पाण्यात प्यायचं. जे पण न्यूली मॉम असेल ना त्यांच्यासाठी सांगते मी, हेच पिते सध्या. चला रेसिपी बनवायला घेते, बनवून देतो की नाही, का म्हणते आई आल्या ना आता, आई देते आणि त्याला झोका. पुरं असं तूप टाकून घेतलं मी. बाळ रडायला लागलं, फटाफट दाखवते. तर भरपूर असे घेतलं मी तूप.
तुम्ही रेशिओ ना 1 वाटी तूप आणि 1 वाटी पीठ असं घ्या. तर मी भरपूर असं तूप घेतलं, त्यात भरपूर तरंगला असं पीठ टाकलं. तर हे पीठ आहे ना लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि हे काजू बदामचा कूट काढून ठेवला मी मिक्सरमधून भाजी बनवण्यासाठी. मी याचीच भाजी बनवते, हा कूट टाकून, मेथीची, पालकाची, कशाची पण. तर हे कूट टाकते शिऱ्याला, एवढा कूट. इलायची टाका तुम्हाला टाकायची तर. त्याला मी ना लाल बुंद भाजून घेते, माझ्या मुलींना पण आवडतो ना, म्हणून थोडा घेतला मी जास्त बनवायला. हे बघा इतकं तरंगल ना, इतकं तूप टाकायचे तुम्हाला पण, तेव्हाच हा शिरा आहे ना टेस्टी लागतो. त्याशिवाय आपलं नॉर्मल शिऱ्यासारखं तूप कमी टाकलं ना तर नाही बनत हा शिरा. पीठ आहे ना असं लालबुंद भाजलेले, मी साखर आणि ते काढून ठेवलं इथं. तर टाकायच्या वेळेला मोबाईल नीट धरता आलं तर दाखवून, नाही तर डायरेक्ट बनल्यावरच दाखवते. आता एकदम बाळ रडू लागलं कारण अजून साखर नाही विरघळली. बाय. तर आता शिरा तर रेडी झाला. कॅमेरा एवढा क्लिअर दिसत नाही पण खूप शायनी झालाय. हे बघा खूप टेस्टी लागतो खायला. मला तर रव्यापेक्षा असा पिठाचा शिरा कधी पण आवडतो. मी जसं बनल्यावर पण त्यात वरून तूप टाकत असते, एकदम भारी लागतो. हे बघा बघा शाईन. या सगळ्यांनी शिरा खायला. काय माहिती बाळ रडतो का खाऊन देतो. उद्या नाही त्याच्याला आवडली नाही का? चॉकलेट दिलं, चॉकलेट हातात घेतलं, पिशवीत टाकून आणलं. वही घेतली म्हणे अभ्यास कर. हे बाई बघितलं अरुण मला बाय वगैरे केलं. हे खिडकीने दुसरं यायलं बघा. आणि आता वापिस आली रडून रडून. लहानपणी हेच प्रॉब्लेम राहतं या लेकरांना, एकदा सवय होईपर्यंत. वर्गात बसूनही लागली ती. रिटर्न आली. आईची पोत दिली घालायला मला सध्या. नकलीवाली पण वाटत नाही ना, छान वाटेल तेवढ्यानीच गळा. तर आरूला काय करावं काय माहिती, उद्या बी जाते का नाही जाते. गणू आमचा इतके दिवस औंढा नागनाथला होता, आता त्यांनी बदली करून घेतली आहे. तर त्याला आता इकडं बदनापूरला ॲडमिशन करून घ्यायचे. त्याच्यामुळं तो घरी आला आणि त्यांनी त्याचे कपडे वगैरे काढले. तर एवढा सगळा पसारा आहे त्याचा. आणि हे सगळे मित्रमैत्रिणीची आठवण म्हणून त्यांनी बनवून घेतले, असं 2 बनवून घेतले. तर ते दाखवत होते मी तुम्हाला. आणि श्रुतीसाठी रिबीन, शाळेसाठी युनिफॉर्म पण आणला मोठ्या आईनी. आज गेली होती मोठी आई मार्केटला. ते लोणच्याचं हे पण आणलं, ते सोनीबाईने आणलं. मोठ्या आईनी ड्रेस वगैरे आणलं, बाकीचं सामान बाळासाठी चड्ड्या वगैरे आणल्या मोठ्या आईनी. आणि मी इकडं म्हणत होते पसारा किती झाला या रूममध्ये, खूपच पसारा दिसू लागला. शांत बस ना आरू आमची एडिटिंग करताना पण ओरडती. खूप जास्त पसारा झाला या रूममध्ये, कारण हे घरचे गहू ते पप्पाचे घरी खायसाठी ठेवले भरपूर असे. ह्याच रूममध्ये बाळासाठी कोणी पाहायला आलं तर साड्या ते, त्याच्यामुळे खूप गर्दा झालती. मी तर बाळाला घेऊन श्रुती उभा राहिली मस्त. इथं खिडकी आहे ना, पूर्ण बाळाच्या औषधाने भरून गेली. आणि बाळ असं झोपलं मस्त. आणि इथं चालला मामा भाषेचा लाड करून. हे बाय गणूचे फ्रेंड सगळ्यांनी आपले आपले सिग्नेचर केले त्याच्यावर. पोरींचा लाडका गणू. छान छान मस्त. कायम आठवणीत. छान छान छान. मायाच्या अशी ती औंड्यातली ती बाया नाही करी गाणी म्हणती. हा
एडिटिंग पार्टनर कोहिनूर कोहिनूर. इकडच्या बाईवर काय आहे अजून? ब्रो जीवजान ही बाई आमची स्वॅग भाई गणू भाई. बाळाला पाहायला त्यांनी मस्त पेरू ते आणलं, दाखवते पेरू आणले. आता सीझन नाही ना म्हणून छोटी साईज आहे, तर एवढाले पेरू पाठवते मामी आम्हाला. शेवग्याच्या शेंगा आणल्या, यात स्वयंपाक बनवला आईने. यात कांद्याची चटणी आहे वाटतं, कांद्याची चटणी वगैरे. पण इतकं रडं ना, त्याला इथून मीनाक्षी बाल रुग्णालयामधून आणलं तर खूप सारे त्याला पोटाला लावायचं ते रोल ऑन दिलं, खूप सारे ड्रॉप दिले आणि आहे ना 3 ते 4 घंट्याच्या गॅपनी पाजायचं सांगितलं. आरू आली पडत इथं बुटकी दिसायला पण झाली, दाखवता नाही यायला लागली मला. थांब तू इकडं उभा राह, मग दाखवते तुला. त्याला खूप सारे ड्रॉप दिले, पाजले बाबा. आता काय माहिती राहतं नाही राहतं. झोपला आता सध्या तरी. आज तर आता संध्याकाळी एंड झाली, पाहुणे समोर जेव्हा येईल पुढच्या हॉलमध्ये. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते ताईंनो. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तिकडं जाणार आहे मी 20 तारखेला 21 तारखेला. आज लोणचं पण केलं त्यातल्या त्यात. थांब ना अरे थांब ना 5 मिनिटं, मी बोलते ना. तर लोणच्याचे पण काय रे आणले होत्या सोनूबाईनी, त्यांच्याजवळ पैसे दिले तर त्यांनी आणल्या. 5 मिनिटं थांब ना, बोलते ना मी, देते ना. लोणचं पण केलं आज दुपारी. रडायली. चला आरूला मोबाईल देते. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते मी. बाय.